जबरदस्ती धर्मांतर कोणाला करावं लागत असेल तर एकदम चुकीचं आहे. नाशिकमधल्या एका मोठ्या मल्टीनॅशनल कंपनीमध्ये धर्मांतरणाचं रॅकेट चालत होतं. अशा 4-5 दिवसापासून तुम्ही बातम्या बघत असाल. या संबंधीच्या FIR मिळवून यातलं सत्य काय आहे हे मी जाणून घेण्याचा प्रयत्न केला तर माझ्या लक्षात आलं या केसेस गंभीर आहेत, या क्रिमिनल केसेस आहेत. पण काय आहे माहिती आहे, एक केस आहे ज्याच्यामध्ये असं म्हणते आहे मुलगी की या ठिकाणी 2022 पासून तिची या मुलासोबत मैत्री होती, ते फिरायला जायचे, त्यानंतर एकदा त्याने तिच्यासोबत जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला, फिजिकल होण्याचा प्रयत्न केला आणि त्यांनी सांगितलं की मला तुझ्याशी लग्न करायचं आहे. तेव्हा ती मुलगी म्हटली की मी विचार करून सांगते. त्याच्यानंतर खूपदा ते वेगवेगळ्या ठिकाणी गेले. एकदा तो मुलगा तिला हॉटेलमध्ये घेऊन गेला, त्याच्यानंतर मग त्यांच्याविषयी चर्चा व्हायला लागल्या. दुसरा त्या मुलाचा भाऊ जो होता तो हे म्हटला की तुमचं हे सगळं जे काय ते मी घरी सांगतो, तुम्ही असं करता वगैरे. त्याच्यानंतर ती म्हणाली की हे सगळे लोक म्हणजे हा मुलगा, त्याचा एक मित्र आणि अजून एक महिला आहे, शी बोलत असताना बरेचदा हिंदू धर्मातले जे काही देवी देवता ह्या ज्या सगळ्या मायथॉलॉजिकल कहाण्या आहेत याच्यावर बोलत होते की कसं कृष्णाच्या इतक्या इतक्या बायका आहेत आणि शिवलिंगाविषयी काहीतरी बोलायचे, गणपतीविषयी काहीतरी बोलायचे आणि हे सांगण्याचा प्रयत्न करायचे की आमचा धर्म कसा चांगला आहे. आणि त्याच्यामुळे ती असं म्हणते की एकदा त्यांनी मला असं म्हटलं की आमचा धर्म जो आहे तो चांगला आहे, असं करत त्यांनी माझं मन वळवण्याचा प्रयत्न केला, असं स्पष्टपणे ही मुलगी इथे म्हणते आहे. वळवण्याचा प्रयत्न आणि जबरदस्ती हे दोन वेगळे शब्द आहे, पण ठीक आहे आपण जबरदस्ती म्हणूया. या ठिकाणी ती नको म्हणताना काय काय गोष्टी केल्या तर ही क्लिअर कट जी आहे ती फिजिकल अब्यूजची केस आहे आणि त्याच्यानुसार नक्कीच कडक शिक्षा व्हायला पाहिजे या लोकांना. दुसरी FIR आलेली आहे या ठिकाणी सुद्धा मी बघितलं तर ती म्हणते की ही जी मुलगी आहे हिच्यासोबत असं झालं की त्या कंपनीमध्ये काहीतरी कामाच्या बहाण्याने तो बॉस जो होता तो यायचा, कीबोर्डवर काहीतरी मदत करण्याच्या बहाण्याने हाताला स्पर्श करण्याचा प्रयत्न करायचा, दंडाला स्पर्श करण्याचा प्रयत्न करायचा इतर ठिकाणी, किंवा पायाला स्पर्श करण्याचा प्रयत्न करायचा आणि ह्याच्यामधून मग नंतर ते कधी बोलायला लागले तर परत हिंदू देवी देवतांचे ज्या कहाण्या आहेत त्याच्यावर बोलणं व्हायचं आणि मग तिथे सुद्धा की बाबा हा जो गणेश आहे तो पार्वतीचा मुलगा आणि मग ती पार्वती तिकडे आंघोळ करत होती वगैरे, ह्या ज्या कहाण्या त्याची चिरफाड करण्याचा प्रयत्न या ठिकाणी होत होता. याच्यावरून सरळ लक्षात येतं की ह्या लोकांच्या धार्मिक भावना दुखावल्या, म्हणजे धार्मिक भावना दुखावण्याच्या गोष्टी किंवा मॉडेस्टी, स्त्रीची मॉडेस्टी जी आहे ती भंग करणे, या ज्या गोष्टी आहेत त्याच्यानुसार म्हणजे मला या FIR मध्ये हे दिसते. या ठिकाणी जबरदस्ती धर्मांतर हे दिसत नाही, परंतु मीडियामध्ये असं का चालवलं जातं हे पण मी विचार केला. कारण की आता नाशिकमध्ये आहे ना कुंभमेळा येतोय, नाशिक जास्तीत जास्त ध्रुवीकरण करायचं आहे त्यांना, जेणेकरून नाशिकमधल्या हिंदूंना तरी असं वाटावं की अरे यार त्या नाशिकमधल्या कंपनीमध्ये बघा कसं कसं झालं, त्याच्यापेक्षा मग बरं आहे ना कुंभमेळा, मग ते साधू, मग ते त्याच्यामध्ये जे काय होतंय बा त्याच्यासाठी एवढे झाडं तोडत आहेत, आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करूया कारण आता हे धर्म वाचवत आहेत. असा सगळा विचार व्हावा म्हणून हे सगळं केलं जातं का, हा प्रश्न आहे. आणि काही लोकांना जर असं वाटत असेल की नाही माझं चुकतं तर एक काम करा, मला तुम्ही अजून काही FIR पाठवा ज्याच्यामध्ये जबरदस्ती धर्मांतर असं फिर्यादींनी जे आहे ते लिहून दिलेलं आहे आणि मी त्याच्यावर सुद्धा नक्कीच व्हिडिओ करेन. कारण धर्मांतराने काही प्रश्न सॉल्व्ह होत नसतात, प्रश्न सॉल्व्ह होतात ते म्हणजे तुमचं मन ममतेने भरून जाणं, तुमचं मन सत्याकडे वळणं, तुमचं मन अधिक प्युअर होणं, हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं. कोणत्या धर्माचं आहे हे नाही. तर कमेंट करून मला तुमच्या नक्कीच प्रतिक्रिया कळवा.